बरोबर आहे, पण अति नको ना, कुठल्याही गोष्टीची अति आहे ना. आता अति आहे. आता तुम्ही तिकडनं व्हिजिट मारली असेल, तुम्ही बघा ना, आणि काय हे सगळे इकडचे आहेत का? हे कोण आहेत सगळे? कारवाई चालू आहे साहेब. आज जर उद्या सीएम आलेत, समजा इथं उद्या सीएम आले, माईक ऐका ना. माझं म्हणणं काय नाही नाही कारवाई झाली साहेब, मी काय म्हणतोय, जर सीएम आले एक गाडी लागेल का इथे? प्रश्न आहे डीएमसीचा प्रश्न आहे साहेब, आम्ही तुम्हाला का बोलवतो माहिती आहे? आम्ही तुम्हाला का सांगतोय साहेब, आम्ही तुम्हाला का सांगतोय की आम्हाला बाकी काय थांबू नका बाकी नाही नाही, ते सगळे व्यापारी लोक आहेत, हे व्यापारी आहेत सगळे. साहेब ऐका ना, साहेब ऐका ना, ते उभे आहेत, राहू दे, काय प्रॉब्लेम नाही. काय तक्रार असेल ना पोलीस आम्ही दिली आहे, तुम्ही कारवाई नाही केली साहेब. कोण म्हणलं तुम्हाला आम्ही 5 तक्रार दिली आहे तुम्हाला. कारवाई केली तुम्ही चौकशी केली नाही, पण हे काय, मग कारवाई केली तर हे काय? हे काम आमचं नाही मग तुम्ही आम्हाला, तुम्ही बीएमसी ला पत्र द्या. आम्ही पण दिलं आम्ही दिलंय बीएमसी ला पत्र. आम्ही तुम्हाला का बोलवलंय? कोण होते इथं सकाळी मी स्वतः कारवाई केली 10 ते 20 पूर्ण गाडी कारण कसं असते, कधी कधी काय होतंय साहेब, मी सांगतो, लोकांवर 24% ऐका ना साहेब, आपण एक मिनिट, आपण ऐका ना सकाळी कारवाई केली, परंतु वास्तविक इकडची परिस्थिती साहेब, मी काय म्हणतो ते ऐका ना. मला माहिती आहे माहित नाही मी जे बोलतोय ते ऐकून तर घ्या आमचं. तुम्ही येऊन डायरेक्ट मला सांगताय तर मी काय बोलू? आम्ही कारवाई केली नाही म्हणलं म्हणून तुम्ही म्हणतो ना मी काय बोलतोय, आता मी इथं आलोय. आता समजा इथे कोण अधिकारी आले, मोठे मंत्री आले किंवा कमिशनर्स आहे, ते त्यांना कसं विश्वास पडेल की कारवाई केली आहे? कारवाई आमच्यावर लेखी असते ना. मी हेच सांगतोय साहेब, म्हणून मी काय बोललो, तुम्ही ऐका, फक्त 2 मिनिटं आमचं ऐका. आमचं म्हणणं काय पब्लिक मध्ये आम्ही तुम्हाला काय सांगायचं काय नाही नाही, माझं म्हणणं ऐकून, माझं म्हणणं तर ऐका की मी बोलायचंच नाही, मला बोलू देणार की नाही? उत्तर द्यायचं इथं नाही नाही, उत्तर देऊ नका. मी तुम्हाला का बोलवलंय, आम्हाला इथं काही करायचं असेल ना, तर आम्हाला कसं सिनियर साहेब सांगतात की पहिला आम्हाला कळवा. बरोबर आहे आम्ही कळवलंय, साहेबांना कळवलं तुम्ही मी मिल स्पेशलला सांगतो. बरोबर आहे, मी त्यांना सांगितलं, त्यांनी मला तुमचं नाव दिलं, त्यांनी मला तुमचे नंबर दिले, मी तुम्हाला फोन केला, तुम्ही म्हणला पोलीस स्टेशनला या. आता कसं आहे, पोलीस स्टेशन येऊन बीएमसी मध्ये जाऊन सगळे थकलेत. ठीक आहे, माझं म्हणणं काय, आम्ही कुठल्या हॉकर्सच्या विरोधात नसतो, सगळ्यांचा पोटपाणी ह्याच्यावर चालत असतो, पण एक कुठल्या गोष्टीची मर्यादा आहे. आज स्थानिक लोकांनी पत्र दिले आम्हाला, तुमचा पोलीस स्टेशनला दिलं, आमचा तर सोडा. जेव्हा स्थानिक लोक पत्र देतात ना साहेब, तेव्हा आपण काहीतरी त्याच्यावर विचार केला पाहिजे की हे लोक कोण आहे, हा कुठून आलाय हॉकर्स, हा हॉकर्स कुठून आलाय, कसं असते, थोडं आपण त्याच्यावर शहानिशा केली तर आम्ही असं नाही सांगत. हे लक्षात ठेवा तुम्हाला इंटरेस्ट करतो, पण महत्वाची गोष्ट काय आहे, कोणी अर्ज दिलेला आहे, कधी दिले अर्ज तुम्ही, कोण दिले अर्ज? कधी दिला दाखवा. 20 तारखेला अर्ज दिलाय. 20 तारखेपासून कंटिन्यू किती कारवाई झाली? कारवाई का ज्यांनी कारवाई दिलीत ना, कोण दिले अर्ज त्यांना विचारा, किती वेळेस बीएमसीची कारवाई झाली ती सांगतील तुम्हाला. विषय साहेब तो असं आहे, कारवाईचा विषय काय माहिती, याचा साहेब निकाल कसा? कायमस्वरूपी निकाल आमच्या कायमस्वरूपी निकाल आमच्या खात्रीत येत नाही. आम्ही रस्ते संबंधित काही अडचणी असेल त्याच्यावर साहेब आम्ही त्यासाठी सांगतोय, रस्ते अडचणीच आहे, अँब्युलन्स येऊ शकत नाही साहेब. ऐका आम्ही कारवाई केलेली आहे आणि दररोज कंटिन्यू कारवाई चालू आहे. सकाळी पण कारवाई केलेली आहे, काल पण केली, परवा पण केली, कंटिन्यू कारवाई चालू आहे. बघा, हे स्थानिक लोकांनी पत्र दिलं, त्यांना आमच्या बीएमसीला दिलेत ना तुम्ही, पोलिसांना पण दिले, सगळ्यांना दिले. साहेब आम्ही तुम्हाला का फोन केलाय? संयुक्त साहेब ऐका, पोलिसांचं कुठे अर्ज कुठे पोलिसांनी दिलेला साहेब हे काय म्हणतोय, एक संयुक्त आहे ना महानगरपालिकेची तर महत्वाची जबाबदारी. महानगरपालिका तुम्ही आमची बैठक लावा ना, ट्रॅफिक डिपार्टमेंट, तुम्ही ट्रॅफिक लावा. साहेब तुम्ही बीट ऑफिसर आहे, आपण सगळं तुमच्यावर नाही टाकत आहे आम्ही. नाही असं नाही, आमच्यावर टाकायचा प्रश्न नाही. विषय काय आहे, तुमच्या काही समस्या असतील ना, तुम्ही एकदा वरिष्ठ आमचे वरिष्ठ आहेत त्यांच्या समोर आमच्या समोर या, तुम्ही बीटला या, पोलीस या, बसून बोलूया ना. तुम्ही अर्ज दिलेत त्याच्यावर कारवाई केली की नाही विचारले का तुम्ही? साहेब ऐका ना, कारवाई विचारू. साहेब आम्हाला बोललो ना तुम्हाला, मोहन साहेब, कारवाई केलेली आहे, आम्हाला अनुभव आहे, आपली जी कारवाई आहे ना, आम्हाला ऐका साहेब ऐका ना, काय म्हणून तुम्ही माहितीसाठी दिलेली आहे ना. त्यांना पण कळवायचं ना. सर ऐका ना, तुम्ही एक आपण समजा जोसेफ भाई त्यांना माहित नाही, आमची परिस्थिती समजून घ्या. इथं काही करा ना. आम्ही आलो लगेच तुम्हाला आलो इथे, आता माझं म्हणणं काय, आम्ही आलो इथे तुम्हाला सहकार्य केलं, म्हणणं काय आम्हाला सांगा. आता हे सांगतो पण तुम्ही ऐकत नाही ना. ऐका माझं थोडंसं ऐका मध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीला साहेब, सगळ्यांना कळू द्या. पोलीस पण काम करते ते सगळ्यांना कळू द्या. जर आता तुम्ही माहिती बघितलं तर हे काम करते, मग कसं काम आहे कोणतं हे? जर पोलीस काम करते, आता मी त्याच्यावर ब्लेम नाही करत, मग हे काम आहे.
पण असं नाही. आमचं काम थोडीच आहे BMC ते सांगतोय आमची काय विनंती आहे ते ऐकून घ्या. पहिला तर आम्ही तुम्हाला कॉल का केला तुम्ही BMC ला बोला ना, BMC ला बोललं तर साहेब, करणार तुम्हाला. आम्ही तुम्हाला का कॉल केला हे तर ऐकून घ्या. एक मिनिट राहू द्या. कसं आहे, आम्हाला एक आदेश आहे सिनियर साहेबांचे, आम्ही रिस्पेक्ट करतो की बाबा काय केलं तर आम्हाला सांगा. म्हणून मी मिल स्पेशलला कॉल केला, त्यांनी तुम्हाला कॉल केला. आता मी फक्त लाईव्ह करणार, काय आहे ना ते जनतेसमोर दाखवणार. मी दुसरं काय करत नाही की थोडी यांना मारणार, हे पण माणूस आहे, मी थोडी मारामारी करणार आहे की दुसरे. ऐका ना साहेब, ऐका ना, मी थोडी दादागिरी करून हे पलटी करणार आहे. करू शकतो त्यात काय आमचं म्हणणं नाही हे तुम्हाला. काम माझे नाही आहेत. म्हणून मी काय म्हणतो, तुम्ही ऐका फक्त. एकदम असं काही वेगळं काय घडलं नाहीये की तुम्ही एकदम एवढं टेन्शन घेतायत. लक्षात ठेवा, टेन्शनचा विषय नसतो. आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला काय सांगा ते सांगतो. हा, आता तुम्हाला एक नाही एक लक्षात आता मी काय बोलतोय ते आम्ही, तुम्ही आलात नाही ते आलात ना, तर आता माझं ऐका साहेब. मी तुम्ही माझ्यासाठी आलात ना, हा. तुम्ही तिथे बीट चौकीत या. नाही इथं नाही साहेब, बीट चौकीमध्ये बोलणार. पण सध्या मी येतो, मी एक लाईव्ह करून येतो. करून घ्या. तुम्ही बीट मध्ये बसा, बरोबर आहे. तुम्ही बीट मध्ये बसा. सध्या काय परिस्थिती आहे ना, बीएमसी काय कारवाई करते, बीएमसी काय कारवाई करते ना, ते दाखवायचं आम्हाला. ते आम्ही दाखवू ना की बीएमसी काय कारवाई करते. हे बीएमसीची कारवाई आहे. त्यांना सांगा, सांगेल तुम्हाला. तुम्ही या बीट चौकीत म्हणून बोलतोय साहेब, तुमचा रोल मोठा असतो. आम्ही घाटकोपरमध्ये कधी केलं ना, तर तिकडचे सिनियर काय करतात, विचारून काय कारवाई केलेली तुम्हाला दाखवलं जाईल. असं नाही की तुम्हाला मी कोणत्या साहेब सांगेन, काय सांगेन तुम्हाला. माझी लाईन तर पूर्ण होऊ द्या साहेब. मला जे अजूनपर्यंत मी माझ्या मूळ मुद्द्यावर आलोच नाही, माझं मूळ मुद्द्यावर आलोच नाही. आमचं एवढं म्हणणं आहे, हे सगळे इकडचे स्थानिकही असतील. तुमचं म्हणणं काय आहे ना, त्याच्यानुसार आम्ही कारवाई हा, करू. कारवाई मी तेच सांगतोय. पण तुम्ही ऐका की इकडचे कोण वॉकरची युनियन आहे, व्यापारीची कोण युनियन आहे, थोडे इकडचे स्थानिक घ्या. वाटलं तर आमचे पत्र आहे, आम्हाला बोलवा आणि त्याच्यावर चर्चा करा. त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे की काय प्रॉब्लेम आहे, सोल्युशन पाहिजे. आता हा माणूस असेल, इकडचा जन्म झाला, इकडे सगळं झालं, ह्याच्यावर ह्याचे 40 वर्षाचा पोट भरत असेल, मी सांगत नाही लायला आकला. मी काय म्हणतोय साहेब, जर इकडचा स्थानिक असेल ना, तर इकडचे स्थानिक किती आहेत, पाहिजे तर त्यांचंच करू आपण. इकडे स्थानिक किती आहेत. आमचं म्हणणं ते आहे की एक स्थानिक आहे ना, त्याला काहीतरी एक रूप देऊ की बाबा हा स्थानिक आहे. मला माहिती आहे काही कामं 100% होत नाही मुंबईमध्ये, थोडं आउट ऑफ द वे पण होणार. पण माझं म्हणणं एवढं आहे की जे स्थानिक, आता कोणीतरी शिवाजीनगरवरनं येणार, कोण चेंबूरवरनं येणार, कोण येणार मुंबऱ्यावरनं येणार, कोण डोंबिवलीवरनं येणार, सगळ्यांना इथं धंदा लावायचा. उद्या एक माणूस इथे आमच्या मोहिनी विलेजचा गेला, समजा त्याला इमर्जन्सी अँब्युलन्स पाहिजे, त्याला नाही भेटणार, तो मरणार. माझं म्हणणं तेवढं आहे, तुम्ही थोडी भूमिका घ्या, बोलवा सगळ्यांना. आपसेमध्ये पण महाराज आणि कसं आहे, कोणी कंप्लेंट केली ना मारतात, हे बरोबर नाही. त्याच्या अगोदर लाईन पण झाले ना. काय मारामारी करून काय फायदा आहे. आपसीमध्ये का? शेवटी काय तर आम्ही आमच्या पद्धतीने 100% तुम्हाला मदत केली जाईल. तुमचं काय तक्रार असेल त्याच्यानुसार कारवाई केली जाईल आणि तुम्हाला लवकरात लवकर या आठवड्यामध्ये आम्ही तुमचे रिझल्ट करतो. तुम्ही यांना बोलवा, आमचं काय विरोध नाही, बोलवा साहेब. इथं 500 आहेत, याच्यापेक्षा जर स्थानिक 60-70 ज्यांना आता भाजी पाहिजे, हे पाहिजे, स्थानिक लोकांना करू द्या ना धंदा. आहे का, तुमचे जे काय असेल, तुमचं म्हणणं असेल ते करून परत या आणि आमच्या वरिष्ठांकडून पण सगळ्या गोष्टी घेऊन बीएमसीच्या अधिकाऱ्यांना बसवू. आता आपण बीट मध्ये आहे ना. काय बोलतो भाई, एक आहे ना विधानसभेचं आज तुमचं पत्र आता जाऊ द्या आणि त्या पत्रावर जॉईंट मिटिंग पत्र आहे ना तुमचं, काय आमची जॉईंट मिटिंग आहे साहेब. यांचा कोण आहे, मेन आहे का अध्यक्ष विध्यक्ष कोण आहे हॉकर्स लोकांचा, आहे का कोण बॉस असेल ना एखादा. कोणच नाही ते युनियन वगैरे असेल ना कुणाची. 67 लोकांचं लायसन्स आहे इथे. नाही ते लोक आहे ना. ठीक आहे, आपल्याला प्रॉब्लेम नाही. तुम्ही फक्त ना एक व्हिजिट मारा. त्याच्याबद्दल सहकार्य करायला आम्हाला काहीच अडचण नाही. साहेब, त्रास आम्हाला नाही, इकडचे स्थानिक लोकांना आहे. कसं आहे, तुम्ही इकडनं गेलात ना सगळे पडपड पडणार कुठे. त्यांना माहिती आहे बाई ह्याला त्रास द्यायचा नाही, लोक सगळे रस्ते मोकळे करून देतात. पण हे स्थानिक जनतेला काहीच नाही सुविधा. आम्ही सगळीच कारवाई केली. आणि हे ना पूर्ण चांदीवालीमध्ये हीच परिस्थिती आहे. 2 पूर्ण ट्रक भरून येणं कारवाई केली. बंडी आहे. मुंबईमध्ये कारवाई चालू आहे, त्याच्यामुळे ना पूर्ण मुंबईमध्ये कारवाई चालू आहे, सगळीकडे चालू आहे कारवाई. आणि आपल्या साकीनाक्यामध्ये अहो साहेब, तुम्ही बोरीवली मध्ये बघा ना, ते उपाध्याय आमदार आहेत, काय धनाधन फुटपाथ क्लिअर करतायत. पण आम्ही तर त्याच्यात हे सांगतोय की आमच्या स्थानिकांना रोजगार द्या. आम्ही तर हे सांगतोय इकडे जे आमचे जे स्थानिक आहेत ना त्यांना रोजगार द्या. आम्ही हे पण सांगतोय, आम्ही सांगत नाही सगळे उठला. जे बाहेरून येतात कुणाला, आता इकडनं चला साहेब 20 गाड्या रस्त्यामध्ये आहेत. कोण केडेवाला असेल,
कोण काय असेल त्यांचं काय घेणं देणं साहेब. पार्किंग बघा ना कसं आहे. सकाळी तुम्हाला दाखवतो तुम्ही काय कारवाई केली तुम्ही. नाही आम्हाला माहिती आहे साहेब माहिती आहे तुम्ही करताय, आपल्याला 100% सोल्युशन पाहिजे. आता मला सांगा, हे बघा हा आहे ना, तुम्ही इकडनं बघा, दुकान आहे 3 आणि हॉकरचा इथे 10. इकडे दाखव, व्हिडिओ मध्ये दाखव फुटेज किती. दाखव साहेब. दाखव साहेब, कारवाई केली आहे ते दाखवा झाले ते आता साहेब. आम्हाला तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे, नाही आम्ही केलेले म्हणजे तुम्हाला वाटणार पण नाही. साहेब ते आहे ना टेम्पररी फक्त अशी दाखवण्यासाठी ही कारवाई आहे. 100% कारवाई झाली पाहिजे. हे काय ना फक्त दाखवा, बघा आम्ही केलं, ही ती कारवाई आहे साहेब. दाखवतो ना काय केलंय कारवाई. साहेब काजूपाडा आहे ना, एक सेकंड साहेब, मी तुम्हाला उदाहरण देतो. हेच ह्याच याच्यावरच आहे. बघा footage मध्ये. हे सकाळी किती वाजताची गोष्ट साहेब आहे? तुम्हाला काजूपाडा तुम्हाला आपल्याला लागते ना पोलीस स्टेशन. एवढ्या अकराची एवढ्या गाड्या काढणे. साहेब ऐका ना साहेब, काजूपाडा पोलीस स्टेशन आपल्याला लागते नंबर भेटे ना. काजूपाडा जे एरिया आहे ते. काजूपाडा आपल्याला साकीनगरला लागते. साहेब तुम्ही एक दिवस तिथे व्हिजिट मारा. तिथे कसं आहे ना, आमदार एकदम ठाम मानून बसलाय, कुणी हॉकर लागला नाही पाहिजे इथे. ते तर स्थानिक लोकांना पण देत नाही. तरी आमची तर मागणी आहे की चला काही स्थानिक लोकांनी लावलं तर ऍडजस्ट करू. पण माझं म्हणणं काय, तसं ना सगळ्यांनी इथं पण लक्ष दिलं पाहिजे. काय लोक घाबरतात, मध्ये काही लोकांनी मारामाऱ्या केलेत ना, लोक घाबरतात की आम्ही काय बोललो तर आम्हाला पण मारतील. आता साहेब रोज मार तर खायचीच आहे, तर एकदा करा विरोध, मग मारू द्या, काय होणार आहे शेवटी. काय पण माझं म्हणणं आहे, जसं काजूपाडा आहे ना, तिथं पोलीस पण इंटरेस्ट घेते. ती बीट आहे ना तिकडची बीट प्रॉपर इंटरेस्ट घेते त्याच्यात. एक हॉकर तुम्हाला दिसणार नाही साहेब. काजूपाडा जो रोड आहे ना, जिथे आमदार महोदय राहतात ज्या गल्लीमध्ये काजूपाडामध्ये, साहेब तिथे एक पण हॉकर लागत नाही. तुम्ही जाऊन बघा एकदा. पण इथं कसं आहे, हॉकर्स आहेत. बीएमसी साहेब, बीएमसी आणि पोलीस जर दोघांनी प्रॉपर इंटरेस्ट घेतला ना, तर काहीतरी मार्ग नाही. आम्हाला मार्ग काढून द्या. आम्हाला असं नाहीये की त्यांना हटवून टाका, आम्हाला असं काही नाही. कारवाई केली जाईल आणि तुम्हाला मार्ग काढला जाईल. तुम्ही निश्चित राहा, काय टेन्शन घेऊ नका. आता कसं एका दिवसातच नाही होणार गोष्टी. आज नाही होणार साहेब. आता 8 दिवस दिले आपल्याला. ऐका ना, पहिला आम्ही काय म्हणतो ना साहेब, तुम्ही यांना बोलवा, की हॉकर्स लोकांना बोलवा. नाही तर तुम्ही ना एक हॉकर्सचे नावं चेक करा, त्यांचं आधार कार्ड चेक करा. मुंबईवर सगळं कंटिन्यू चालूच आहे. ते कुठं राहतात ते चेक करा. आमचं म्हणणं आहे, आमच्या स्थानिक लोकांना रोजगार भेटला पाहिजे आणि ते लागले पाहिजे. तर काय होणार, 500चे इथे 100 लोक लागतील, तर रस्ताही मोकळा होईल. रस्ता मोकळा होईल. त्यावर कोणी असेल तर बीएमसीचा अंडर कारवाई करायची. कशावर काय करतील. आमच्या रहिवाशांमध्ये काय समस्या असेल ना, ते आम्ही नक्कीच करू. बायकावर येतात बीएमसी वाले, ते इथून गाड्या भरतात तिथपासून 15 बेडरूमच्या गल्लीत जातात, चिरीमिरी घेतात आणि 15 मिनिटांनी तो गाडीवाला परत तिथेच असतो. ठीक आहे, आता हे काय ती सिस्टम आहे. पण साहेब आता आम्हाला ती सिस्टम नको आहे. आमचं म्हणणं आहे, स्थानिक लोक आहेत जे इथं राहतात आजूबाजूला साहेब, कोण बाहेरून येत आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आम्ही शेवटी काम करते ते चुकीचं आहे. स्थानिक असेल कोणी असेल, तुम्ही लायसन्स घ्या, प्रॉपर. आपण त्याचा मार्ग काढू ना, की बाबा आपण इथे 100 लोक लागतील. मी असं म्हणू शकत नाही, तुम्ही ना, आम्ही म्हणू शकतो ना साहेब, आम्ही म्हणू शकतो ना. आम्ही तुमच्यावर टाकतच नाही, आम्ही आमच्यावर टाकतोय. कारण एवढे सगळे हटवायला ते काय सोपं नाहीये. पण इकडच्या स्थानिक लोकांवर पण अत्याचार नाही झाला पाहिजे. कसं आहे माहितीये, बीएमसी अधिकारी काय बोलतात, तर आम्हाला पोलीस प्रशासन प्रोटेक्शन देत नाही. पोलीस प्रशासन बोलतात, नाही सांगतो तिकडे झाल्यावर हेच असतो साहेब. अनुभव येते. किंवा पोलीस प्रशासन बोलतात की बोले बीएमसी वाल्यांची, त्याच्यामुळे काय माहिती म्हणून काय बोलतो, जॉईंट बैठक होतं आणि जॉईंटलीच